धनंजय मुंडे आणि सगळ्यात राज्यकर्त्यांनी शिवाजी संभाजी महाराजांचं जीवनचरित्र वाचावं. संभाजी भिडे. देशात दारूबंदी झाली पाहिजे अशी मागणी प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केली. लोकशाहीतील सगळ्यात मोठं अपयश दारू आहे. छोट्या छोट्या दुकानातून देखील दारू विकायचं म्हणणारं मंत्रिमंडळ असून याला काही अर्थ आहे का, अशी टीका देखील संभाजी भिडे गुरुजी यांनी सरकारवर केली आहे. तसेच कोणताही अंमली पदार्थ समाजात असता कामा नये असं देखील मत संभाजी भिडे यांनी स्पष्ट केलं आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. स्त्रीवर बलात्कार म्हणजे भारत मातेवर बलात्कार असून बलात्कार करणाऱ्याला ठेचून मारलं पाहिजे असं मत शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केले. तसेच वाढीव घरपट्टी प्रश्नी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून सोडवलं पाहिजे अशी मागणी देखील संभाजी भिडे यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचा असल्यास देशात 10वीपर्यंत मग तो कोणत्याही भाषेचा लोक असोत मराठ्यांचा इतिहास विषय सक्तीचा केला पाहिजे. देश टिकवायचा असेल तर संस्कृत शिकवली गेली पाहिजे अशी मागणी देखील संभाजी भिडे यांनी केली आहे. धनंजय मुंडेच काय, सगळ्याच राज्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजामाता, शहाजीराजांचे जीवनचरित्र आणि मराठ्यांचा इतिहास वाचला पाहिजे असे मत संभाजी भिडे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून व्यक्त केलं आहे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आई घर चालवते, बाप घर चालवत नाही अशा शब्दात मराठा आरक्षणावरून संभाजी भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गारज झाले. मराठासुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहे, पण संपूर्ण देशाचा संसार चालवायचा समाज कुठे असेल तर तो महाराष्ट्रातील मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत हे कळत नाही, हे दुर्दैव आहे. सगळ्याच जातींसारखे मराठा समाजाने आपल्या जातीचा उपमर्द करून घेऊ नये. मराठ्यांना आपण कोण आहोत हे कळलं तर देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाहीत असं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगजेबाबद्दल अबू आझमी यांनी केलेल्या विधानावरून संभाजी भिडे गुरुजी यांनी अबू आझमी याच्यावर टीका केलेली आहे. अबू आझमी आणि त्यांच्यासारखे लोक या देशाचे 1 नंबरचे शत्रू आहेत असं मत संभाजी भिडे गुरुजी यांनी व्यक्त केलं आहे. ते बरं का प्रकरण आपण बाजूला ठेवू, ते काय आपला विषय. दुर्दैव असं अहो धनंजय मुंडे जे काय वागतायत, नाव घ्यायला नको, सगळेच राज्यकर्ते यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, जिजामातेचं जीवनचरित्र, शहाजीराजांचं जीवनचरित्र, मराठ्यांचा इतिहास बारकाईने वाचावा. या देशाला राष्ट्र म्हणून टिकवायचं असेल तर पहिल्यांदा मराठ्यांचा इतिहास ह्या देशात 10वीपर्यंत कुठल्याही भाषेतले लोक असोत हे सक्तीचा केला पाहिजे. संस्कृत शिकवली पाहिजे देश टिकवायचा असेल तर. अत्यंत अत्यावश्यक गोष्टी आहेत ह्या. पण एक करण्याची इच्छा उत्पन्न होईल असं महाराष्ट्राचं शासनही असलं पाहिजे. शिवाजी, संभाजी, शहाजी, जिजामाता ह्या व्यक्तिमत्वांच्यामुळेच आज जो काही देश दिसतोय तो दिसतोय. महाराष्ट्र नाही, संबंध देश. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले. अरे मराठीसुद्धा स्वतःला संकुचित करून घेत आहेत. आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठ्यांनी आरक्षण मागायचं नाही, मराठ्यांनी देश चालवायचा आहे. आईनी घर चालवायचं असतं, बाप घर चालवत नाही. संबंध देशाचा संसार चालवण्याची जबाबदारी असलेला समाज जर कुठं असेल तर तो महाराष्ट्रात मराठा समाज आहे. पण मराठ्यांना आपण कोण आहोत ते कळत नाही आहे, हे दुर्दैव आहे. सगळ्या जातीसारखी मराठी जातीने आपली मोजणी करून घेऊ नये. असं जाऊ दे, नाही त्या प्रश्नाला हात घालण्यात काय तथ्य. मराठ्यांना आपण कोण आहोत हे जर कळलं, हे देशाचं कोट कल्याण व्हायला 2 दिवस लागणार नाहीत. ड्रग्ज, नशा आणि ड्रग्ज म्हणजे काय? अंमली पदार्थ. हां हां हे आता बघा, ताबडतोब गंभीरपणाने तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे देशात. लोकशाहीचं सर्वात अपयश मोठं गोष्ट असेल. बरक्या दुकानातून सुद्धा दारू
विकायची सोय करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे. तर काय अर्थ आहे काय? अजिबात नाही. अंमली पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नये. समाज शुचिर्भूत नसतो, समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो. पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे. दारूची दुकानं, त्या मणेराजुरीसारख्या गावामध्ये 8 दुकानदार आहेत दारूचे. चांगली परंपरा असलेलं गाव आहे ते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.